तर परभणीसह मराठवाड्यामध्ये यंदा मान्सून लांबणार आहे। एल निनो प्रभावामुळे यंदा पाऊस सुद्धा कमी होणार आहे। या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर डाखोरे आहेत। डाखोरे साहेब, नेमकं मान्सूनची काय स्थिती आहे राज्यामध्ये? मान्सून दाखल कधी होणार आहे का दाखल झाला आहे? नेमकं काय स्थिती आहे यंदा मान्सूनची? आपल्याला निश्चितच आता थोडी समाधानकारक बात अशी आहे की मान्सून एक साधारणतः 4 दिवस भारतामध्ये उशिरा दाखल झाला होता। आपल्या केरळमध्ये विशेषतः केरळपासून त्याचा प्रवास सुरू झाला आहे। जसं कर्नाटकपासून तळकोकणापर्यंत आता जो प्रवास आहे, तर निश्चितपणाने मान्सून जो 4 दिवस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर उशीर असं वाटत होतं की अजून त्याचा प्रवास थोडा लेट होईल, परंतु तो प्रोग्रेस त्याची स्पीड आहे सध्याच्या दृष्टीला। परंतु आता काय झालेलं आहे की आपण पूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा विचार केला आपल्याकडं, तर अजून आपल्याला वेळ आहे मान्सून दाखल व्हायला। तर मान्सून दाखल व्हायला वेळ असतानाच आता सध्याचं जे वातावरण आहे, मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलेलं आहे की मराठवाड्यात असेल किंवा इतर भागामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये की पूर्व मोसमी पाऊस हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला झालेला नोंदी आहेत। आणि वाऱ्याचा वेग असेल किंवा जे आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी काल पण आपल्या इथे परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः मांडाखळी असेल, पूर्णा मध्ये एरंडेश्वरपाशी असेल, अजून 2-3 ठिकाणी चा वारा पण होता आणि पूर्व मोसमी पाऊस पण झालेला आहे। तर साधारण तो जो पाऊस झाला त्याला मान्सून पूर्व पाऊस म्हणायचं? हा पूर्व मान्सून पाऊस आहे आणि मान्सूनचा पाऊस यायला अजून अवकाश आहे आपल्याकडे। साधारणतः असं दिसतंय की जसं आपलं नॉर्मल जर बघितलं एक साधारणतः 10-12 जूनच्या आसपास असतो, परंतु एकूणच त्याचा प्रवास यावर्षी लेट झालेला आहे। तर आपण अजून थोडं वाट बघायला काय हरकत नाही की मान्सूनचे एक्झॅक्टली आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आगमन केव्हा होईल। साधारण 12 तारखेच्या पुढेच होण्याची शक्यता आहे। जर का मान्सूनचा प्रवास असाच व्यवस्थित राहिला तर ही एक शक्यता अशी आहे की 12च्या पुढे आपल्याकडे येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।